नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। हे इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जी आपली डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आहे, या प्रवेश प्रक्रियेत एकंदरीत 2024 मध्ये जो कट ऑफ असणार आहे, हा कट ऑफ वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। त्यातल्या त्यात बरेच असे विद्यार्थी आहेत जे पर्टिक्युलर कॉम्प्युटर, आयटी, ENTC आणि AIDS या ब्रांचचा या ठिकाणी विचार करत आहेत। आणि त्यातल्या त्यात बरेच असे विद्यार्थी ज्यांना आपली सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे ब्रांच आहे, पण या ब्रांच मधून प्रायोरिटी द्यायची आहे CS ब्रांच साठी। मग इन एन ऍव्हरेज या सर्व विद्यार्थ्यांसाठी 2024 मध्ये काय कट ऑफ पोझिशन असणार आहे, याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती देणार आहोत। आणि माहिती लक्षात घ्या, हा माझा इंडिव्हिज्युअल अनालिसिस आहे। यामध्ये असं नाही की आपण या ठिकाणी हा ऍक्च्युअल असा घडणारच आहे, हा एक अनालिसिस आहे, हे पण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलं असता आपले जे काही 2024 ची या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची लिस्ट पाहिली असता, या ठिकाणी आपल्याला 48,906 एवढ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन झालेलं दिसून येतं। आणि हे आपण लास्ट इयर सोबत जर कंपॅरिझन केलं असता, तर लास्ट इयरला जवळपास 13,114 किंवा 18 या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला झालेलं दिसून येतं। म्हणजे लास्ट इयरच्या कंपॅरेटिव्ह या वर्षी 6,000 मुलं या प्रोसेसमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे। म्हणजेच आता याचा अर्थ असा होतो का, मुलांची संख्या वाढली म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या की कट ऑफ वाढतो का, तर असं काहीच नाहीये। कट ऑफ हा किती मार्क मध्ये किती विद्यार्थी आहे, या अनुषंगाने हा कट ऑफ आपल्याला निदर्शनात येत असतो। महत्वाची अजून एक गोष्ट आहे यामध्ये, जेही या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयरची प्रोसेस आहे, या सेकंड इयरच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरत असताना जो ही ग्रेव्हियन्स सबमिट केला आहे, या ग्रेव्हियन्स सबमिट करत असताना जर आपल्याला आपल्या ग्रेव्हियन्स मध्ये जर आपला जोही फॉर्म आहे, या फॉर्म मध्ये हॅशटॅग दिसत असेल अथवा या ठिकाणी डॉलर सिम्बॉल दिसत असेल किंवा @ दिसत असेल, यापैकी कुठलाही या ठिकाणी सिम्बॉल जर दिसत असेल, तर आपल्या या ठिकाणी आपला फॉर्म मध्ये जे आपण रिसिप्ट अपलोड केले, या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे। कदाचित हा ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी आपल्याला जर वेळ लागत असेल, तर आपण दिलेला जो काही ग्रेव्हियन्स पिरियड आहे किंवा आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग पर्यंत जोही आपल्याला टायमिंग दिला आहे, या टायमिंग मध्ये आपल्याला या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे किंवा पूर्तता करायची आहे। दुसरी गोष्ट महत्वाची आहे, जेही विद्यार्थी या ठिकाणी या प्रोसेस अंतर्गत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहत असताना चेकिंग आपल्या नावासोबत, डेट ऑफ बर्थ सोबत, जेंडर सोबत आणि आपल्या समोर काही या ठिकाणी कुठला मार्क दिसत आहे का, हे आपलं केअरफुली पाहणं गरजेचं असणार आहे। दुसरी अजून महत्वाची काय गोष्ट आहे, जेही आपली सध्याची मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांना दिसत आहे, या मेरिट लिस्ट मध्ये आपला रँक स्टेटस जो काही या ठिकाणी एक डाउनलोडेड लिस्ट आहे, यामध्ये सुद्धा चेक करणं गरजेचं असणार आहे। कारण यामध्ये सुद्धा आपल्याला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे, या दोन्ही ठिकाणी आपल्याला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायची आहे। आता दुसरा प्रश्न आहे, यामध्ये जेही विद्यार्थी या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत आहेत आणि खास करून विद्यार्थ्याची सिव्हिल ब्रांच किंवा या ठिकाणी मेकॅनिकल ब्रांच किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिकल ब्रांच, या ब्रांच पैकी जर एखादी ब्रांच असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगलची लिंक दिली आहे फॉर्मची, या फॉर्म लिंक मध्ये जर आपल्या या ठिकाणी लिस्ट हवी असेल, जवळपास आपण या विद्यार्थ्यांना 10 ते 15 एक कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहे, की या लिस्ट मध्ये आपल्याला एक अंदाज देणार आहेत किंवा एक लिस्ट आपण सिक्वेन्स वाईज देणार आहेत, की ज्या लिस्टचा आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग मध्ये वापर करू शकतात। हे आमचा स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरचा एक अंदाज आहे। तो अंदाज कुठल्या मुलांसाठी हे सुद्धा महत्वाचं आहे, ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी 75 पेक्षा कमी मार्क आहेत। लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी 75 पेक्षा कमी मार्क आहेत, आणि या विद्यार्थ्यांना खास करून या ठिकाणी टॉप कॉलेजमध्ये, म्हणजे जसे की या ठिकाणी आपल्याला DY पाटीलचे काही टॉप कॉलेजेस आहेत, त्यानंतर सिंहगडचे काही टॉप कॉलेजेस आहेत, त्यानंतर अजून पाहिलं असता मेनली या ठिकाणी JSPM ग्रुपचे काही टॉप कॉलेजेस आहेत, या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या टॉप कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल, तर त्या अनुषंगाने आपण एक लिस्ट दिली आहे, या लिस्ट अनुसार आपण या ठिकाणी विचार करू शकतो। हे खूप महत्वाचं आहे या लिस्टचा आपल्याला बेनिफिटसाठी। त्या अकॉर्डिंग आपल्याला या लिस्ट आम्ही गुगल फॉर्मच्या लिंक मध्ये आपण फॉर्म भरून या ठिकाणी देऊ शकतात। आता जो आपला व्हिडिओचा महत्वाचा जो टॉपिक आहे, तो टॉपिक म्हणजे या ठिकाणी
की जो रँक इन्फ्लेशन येणार आहे किंवा डेटा या ठिकाणी आपल्याकडे शो होत आहे, यामध्ये आपल्याला 2023 ला 43,414 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे. तसंच या ठिकाणी 2024चा जर आपण विचार केला असता 2024 मध्ये आपल्याला 48,906 एवढ्या विद्यार्थ्यांचा आपल्याला या ठिकाणी डेटा लक्षात येत आहे. आणि दुसरी गोष्ट, याच डेटामध्ये आपण जर पाहिला असता लास्ट इयरला 99 पॉईंट मध्ये 6 विद्यार्थ्यांची संख्या होती. हा जो डेटा आहे आपला हा 99.99 पासून 99.00 पर्यंत आपण घेतला आहे. यामध्ये लास्ट इयरला 99 पॉईंटचे 6 विद्यार्थी होते, तर यावर्षी फक्त आणि फक्त 3 आहेत. तसंच 98 पॉईंटचे लास्ट इयरला 6 विद्यार्थी होते, या ठिकाणी आपल्याला 11 विद्यार्थी, म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी डबल विद्यार्थी आहेत. 97 पॉईंट मध्ये सुद्धा लास्ट इयरला 18 विद्यार्थी होते, या वर्षी आपण पाहिला असता 32, म्हणजे या ठिकाणी ऑलमोस्ट डबल रेशो आपल्याला दिसून येईल. 96 मध्ये 54 विद्यार्थी होते, या वर्षी आपल्याला 62 विद्यार्थी दिसून येईल. 95 मध्ये 83 स्टुडंट्स होते, यावर्षी 138 विद्यार्थी आपल्याला दिसून येत आहेत. असाच हा डेटा आम्ही जवळपास 85 पर्यंत या ठिकाणी चेक केला, तर असं निदर्शनात येत आहे की यावर्षी जे काही हायर मेरिट मध्ये असणाऱ्या मुलांची संख्या आहे, हे मुलांची संख्या थोडीशी आपल्याला जास्त जाणून येत आहे. तर या अनुषंगाने या वर्षीचा जोही काही या ठिकाणी कट ऑफ आहे, या कट ऑफचा आम्ही या ठिकाणी एक अंदाज बांधला आहे की या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह या ठिकाणी हाय असणार आहे. फॉर एक्झाम्पल, ज्या मुलांना 85 किंवा या ठिकाणी आपण रेंज सांगू शकतो 83 पासून 87 मार्क पर्यंत जे मुलं आहेत, या मुलांच्या कट ऑफ मध्ये आपण 87च्या रेंज मधून जसं खाली इथं 0.50 या ठिकाणी 1 या ठिकाणी ऍग्रीगेट, या ठिकाणी 1.20 या ठिकाणी 1.30 या रेंज मध्ये हा कट ऑफ या ठिकाणी यावर्षी वाढू शकतो. हा आमचा एक बेसिक अंदाज आहे या वर्षीचा. तर विद्यार्थ्यांना जे काही या ठिकाणी आपली चॉईस फिलिंग आहे, या चॉईस फिलिंग मध्ये जे विद्यार्थी पेड काउन्सिलिंग साठी आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपल्याला टोटली टॉप ऑर्डर मध्ये कुठले ऑप्शन द्यायचे आहेत, मिडल टॉप साठी या ठिकाणी कुठले द्यायचे आहेत, प्लस लोअर साठी आपल्याला कुठले ऑप्शन्स द्यायचे आहेत, अशी इन डिटेल लिस्ट उद्याच्या डेट मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. प्लस एक रँक प्रिडिक्टर जे सॉफ्टवेअर आहे, ज्याची आपली अॅक्युरेसी 100% आहे गेल्या 6 वर्षापासून, ते सुद्धा एक आपण एक 20 ते किंवा 10 कॉलेजची लिस्ट आपल्याला दिली जाणार आहे, ज्याच्यात एक आपल्याला एक अंदाज आहे की मला या रेंज मधले कॉलेजेस मिळू शकतात याबद्दलचा. आणि आपल्याला चॉईस फिलिंग साठी टॉप रँक, मिडल टॉप रँक आणि लोअर रँक या तिन्ही प्रोबॅबिलिटीची लिस्ट सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे, की जेणेकरून आपल्याला जे एक्झॅक्ट यावर्षी जो रँक सिच्युएशन आहे, या रँक सिच्युएशन अनुसार आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल. हे खूप महत्वाचं आहे. कारण का महत्वाचं आहे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डायरेक्ट सेकंड इयरचा विचार करतो, डायरेक्ट सेकंड इयरला आपल्याला 60 जागा मिळतात. जर आपण फर्स्ट इयरचा विचार केला, 6 जागा मिळतात, फर्स्ट इयरचा विचार केला 60 जागा मिळतात. आणि यामध्ये आपलं डिवायडेशन पण होतं ओपन साठी आणि यानंतर कॅटेगरीसाठी. सेम ॲज इथं सुद्धा ओपन आणि कॅटेगरी मध्ये आपलं डिवायडेशन दिसून येतं. यासोबतच आपल्याला या लिस्ट अंतर्गत किंवा या लिस्ट मध्ये विद्यार्थी पालकांना एक महत्वाची गोष्ट सुद्धा पाहायची आहे की मोठ्या किंवा एक टॉप कॉलेजमध्ये 6 जागा या मुलांच्या हक्काच्या भेटतात आणि इन केस फर्स्ट इयरला वॅकंट जागा 2 मिळू शकतात आणि फर्स्ट इयरला फेल होणारी संख्या 3 मिळू शकते. असे एकंदरीत 11 जागा या टॉप कॉलेजेसमध्ये मिळू शकतात. पण जसजसं आपण टॉप कडून या ठिकाणी लो कडे येत जाऊ, तसतसा हा जो ग्राफ असतो वॅकन्सीचा हा वाढत जातो. कुठं 11 असेल तर कुठं 14 असतं, कुठे या ठिकाणी 18 असतं, कुठं 22 असतं. जसं त्या कॉलेजचं स्टँडर्ड त्या अकॉर्डिंग आपला हा जो रेशो असतो, हा रेशो आपला डेफिनेटली चेंज होत राहतो. याच रेशो अनुसार आपल्याला फॉर्म फिलिंग करत असताना लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण फॉर्म फिलिंग करणार आहोत, या फॉर्म फिलिंग करत असताना महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना की आपला हा जो फॉर्म असणार आहे, हा फॉर्म आपल्याला 3 ऑर्डर्स मध्ये या ठिकाणी भरायचा आहे, की जेणेकरून आपल्याला 100% अलॉटमेंट मिळायला पाहिजे. मेजरली काय होतं, विद्यार्थी विचार करतात मला फर्स्ट राऊंड नाही, सेकंड राऊंडचा विचार, सेकंड राऊंड नाही मी थर्ड राऊंडला या ठिकाणी पाहिजे. पण डायरेक्ट सेकंड इयर मध्ये पहिलाच राऊंड खूप जास्त महत्वाचा असतो, कारण पहिल्याच राऊंडला ऑलमोस्ट सर्व कॉलेजच्या सीट बुक होतात, इनफॅक्ट टॉप कॉलेजेसच्या. याचबद्दल मी चॉईस फिलिंग कशी करायची याच्याबद्दल मी लाईव्ह सेशन घेणार आहे. तर लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला पूर्ण मी चॉईस फिलिंग ऍक्च्युअल कशी असते याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. ते सेशन आपलं 15 तारखेला असेल. 15 तारखेच्या सेशन मध्ये या सर्व डिटेल तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे.
ठीक आहे. जर या व्हिडिओ संदर्भात काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकतात. आणि ज्याही विद्यार्थ्याला आपण पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन करायचं असे विद्यार्थी जॉईन सुद्धा करू शकतात. कारण आपण मागे आपले रजिस्ट्रेशन क्लोज झाल्यामुळे आपण डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं घेतलेच नव्हते. आपण सध्या कालपासून सुरुवात म्हणजे 2-3 दिवसापासून सुरुवात केली आहे. जे अगोदर काही कनेक्टेड होते तेच मुलांचं आपण घेतली होती. पण सध्या ज्याही मुलाला न्यूली जॉईन करायचं असे विद्यार्थी